केंद्र सरकारच्या आयुष्यमान भव अभियानाच्या अनुषंगाने चेंबूर येथील पालिकेचे एम पश्चिम कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात पालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले। यामध्ये महिला रक्तदात्यांची संख्या जास्त होती। रक्तदान शिबिराचे उद्घाटन एम पश्चिम कार्यालयातील सहाय्यक अभियंता संतोष निकाळजे यांनी केले, तर शिबिराचे आयोजन वैद्यकीय अधिकारी पूजा देसाई यांनी केले होते। यावेळी सहाय्यक अभियंता संतोष निकाळजे यांनी म्हणाले की प्रत्येकाने शक्य होत असेल तर निदान वर्षातून एकदा रक्तदान केले पाहिजे। रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचेही निकाळजे म्हणाले होते। तर वैद्यकीय अधिकारी पूजा देसाई यांनी सांगितले की प्रामुख्याने हे रक्तदान शिबिर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केले होते, मात्र CISFच्या जवानही यामध्ये सहभागी झाले आहेत। या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे पूजा देसाई म्हणाले होते। या रक्तदान शिबिराला सामाजिक कार्यकर्ते मनोहर जरियाल, JJ रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक ज्ञानेश्वर कदम, रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर कल्याणी कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक किरण पाटील, विनोद कदम हे देखील उपस्थित होते। मॅडम आज आज दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी एम पश्चिम कार्यालयामध्ये आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। प्रामुख्याने हे शिबिर आपल्या कार्यालयातील कर्मचारी अधिकारी वर्गांसाठी होता, पण आपल्याकडे आज तुम्ही बघतच असाल की CSF BARC मधून आपल्याला अतिशय छान प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यांच्यातर्फे आपल्याकडे जवळजवळ 11 ते 12 व्हॉलंटियर्स आलेले आहेत, जे आपल्याला रक्तदान देण्याकरिता आज इकडे हजर आहेत। त्यामुळे ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं आहे की रक्तदान हे किती महत्त्वाचं आहे आणि सोप्या रीतीने आपण समाजसेवा किती छान करू शकतो हे याचं उदाहरण आहे। त्यामुळे सगळ्यांनी असंच ॲटलिस्ट त्यांच्याकडे बघून आपण सगळ्यांनी मोटिवेट होऊन या रक्तदानामध्ये पार्टिसिपेट करावं हीच आमची इच्छा। सकाळपासून आत्तापर्यंत आपल्याकडे किमान 40 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि येत्या दिवसामध्ये 4 वाजेपर्यंत आपलं शिबिर आज आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आम्ही एक्सपेक्ट करतो की ॲटलिस्ट 100 तरी किमान आज बेनिफिशरीज व्हावे। रक्तदान शिबिर हा एक प्रोग्राम आहे अंडर द अम्ब्रेला ऑफ आयुष्यमान भव कॅम्पेन। तर आयुष्यमान भव कॅम्पेन हे आपल्याला साप्ताहिकरित्या आपण आयोजित करत आहोत। जिथे आपले आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत, जिथे आरोग्य केंद्र आहेत, तिथे आपण आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो। त्यातली एक ॲक्टिव्हिटी ही रक्तदानाची होती। त्याचप्रमाणे आपण लहान मुलांचं लसीकरण, मातांचं चेकअप किंवा त्यांना फॅमिली काउन्सिलिंग म्हणा किंवा NCD म्हणजे डायबिटीज हायपरटेन्शनकरिता काही आपल्याला त्यांना काउन्सिलिंग करायचं असेल तर त्याचे शिबिर आपण साप्ताहिक घेत आहोत। आरोग्य विभागाने हा कार्यक्रम राबवला आहे। आयुष्यमान भव अंतर्गत ही जी संकल्पना होती, माननीय पंतप्रधान, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांच्या फेमस आमचे डॉक्टर पूजा देसाई यांनी सगळ्यांना आवाज दिला की रक्तदान करायचं आहे आणि आमचे सहाय्यक आयुक्त मोठे साहेब यांचा आदेश आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी रक्तदान करायचं आहे। आमचे उपायुक्त परिमंडळ 5 हजरत काळेसाहेबांची सुद्धा सूचना होती की ॲटलिस्ट प्रत्येक HODनी तरीसुद्धा गुणवत्तेनुसार रक्तदान करावं। त्या हिशोबाने आता आणि हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे। बाकी सगळ्या दानांपेक्षा रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे। गेले 2 वर्षापासून मी कोविडमध्ये रक्तदान करण्यासाठी मला संधी मिळाली नव्हती, पण जेव्हा मला रक्तदान करायची संधी मिळते मग किमान वर्षात एकदा तरी मी कुठल्या तरी हॉस्पिटल, आयदर बॉम्बे हॉस्पिटल की KEM या ठिकाणी जाऊन मी रक्तदान करतो। पहिल्यांदाच मी असं हॉस्पिटल सोडून महानगरपालिकेने ऑर्गनाईज केलेल्या अशा कॅम्पमध्ये मी रक्तदान करतो आहे। बट आय एम व्हेरी हॅपी ही संधी मला मिळाली। माझं BP नॉर्मल होतं, अदरवाईज मी कितीतरी पाहिलं की कोणाचं तरी BP वर खाली आहे म्हणून त्याची संधी गेली, पण ही एक खूप महत्त्वाची संधी आहे। ही संधी मिळाली त्याच्याबद्दल मी डॉक्टर पूजा देसाईंचे आभारी आहे। थँक्यू पूजा। की तरफ से जो रक्तदान शिविर आयोजित किया गया है, ये जो भारत सरकार आयुष्मान भवा प्रोग्राम ऑर्गेनाइज करा रही पूरे भारत में, उसके तहत BMC की तरफ से ऑर्गेनाइज किया गया था और उसमें हमें भी मैसेज मिला था कि आपको भी रक्तदान करना है। तो एज ए फोर्स मेंबर हम लोग हमेशा आगे रहते हैं ब्लड डोनेट करने के लिए। जब भी किसी को ज़रूरत हो या कहीं ब्लड डोनेट होता है, इस तरह से हम लोग हमेशा आगे रहते हैं ब्लड डोनेट करने के लिए।
और हमारे हेडक्वार्टर से भी लगातार ये निर्देश रहता है कि ब्लड डोनेट करना है एक रेगुलर इंटरवल पे, जहाँ भी ज़रूरत हो, जहाँ भी मैसेज मिले आपको। और किसी शायर ने खूब ही कहा है कि मौका दीजिए अपने रक्त को औरों की रगों में बहने का, यही लाजवाब तरीका है कई जिस्मों में जिंदा रहने का। जय हिंद। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।